एक 2 मिनिट वेट करूया, जॉईन होतात का बघूया. काही जणांचा क्लास असते 7:45 पर्यंत, लेट होतात थोडा पवार होतो पण. काल शिकवलेले कन्सेप्ट कळालेत का तुम्हाला सगळ्यांना? मयुरेश? हो सर. ओके. सार्थक तुम्हाला पण समजलेत ना? हो सर. ओके. कालचे कन्सेप्ट थोडेसे रिवाइज करून घेऊया. ओके. आणि त्यानंतर आपण पुढे चलूया. तेवढं काढ पहिला म्हटलं रे. ओके. कालचं थोडेसे पॉइंट्स मी रिवाइज करतो. बघा आपण काय काय शिकलो काल. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय शिकलं? ओके, सगळ्यांना आठवत असेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? ax² + bx + c = 0. हे जनरल फॉर्म लिहिलं होतं मी क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशनची डिग्री किती आहे? 2 आहे. ओके. डिग्री मीन्स मॅक्झिमम पॉवर, इथं 2 आहे. बट याच्यावर एक कंडिशन लिहिलं होतं आपण. काय कंडिशन लिहिलं होतं मयुरेश सांगा? हे इक्वेशन क्वाड्रॅटिक होण्यासाठी एक कंडिशन लिहायला पाहिजे आपल्याला. ABC कॉन्स्टंट्स आहेत. A is non-zero. A is not equal to 0. व्हेरी गुड. A is not equal to 0 पाहिजे. त्याच वेळेला याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन एकदम बेसिक समजवलं होतं तुम्हाला. आधी पण शिकलो आपण हे ना पॉलिनॉमियल टॉपिक मध्ये. त्यानंतर आपण रूट्स कसं फाइंड करायचं शिकलो. 2 मेथड शिकलो आपण काल. एक फर्स्ट मेथड फॅक्टरायझेशन मेथड. अदरवाइज त्याला दुसरं नाव काय? फॅक्टरायझेशन मेथडला दुसरं नाव काय काल सांगितलं, आठवतंय का कोणाला? मिडल टर्म स्प्लिट मेथड. ओके. मिडल टर्म स्प्लिट मेथड. मिडल टर्मला आपण काय करतो? स्प्लिट करून ओके एक्स ची व्हॅल्यूज काढतो. मिडल टर्म स्प्लिट मेथड म्हणतात. हे झालं फर्स्ट मेथड. पॉप्युलरली आपण फॅक्टरायझेशन मेथड म्हणणार आहे. ओके. सेकंड वन कुठला मेथड शिकलो आपण? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड. करेक्ट आहे का बघा? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड समजतंय? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला सॉल्व्ह केलं. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मध्ये कसं सॉल्व्ह केलं? एखादं एक्सप्रेशन फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल दिलंय 2x² + 4x + 5 = 0. तर याचा आपण काय करू शकतो? क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडने x चे 2 व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला एक्झॅक्टली किती रूट्स असतात? 2 रूट्स असतात. रूट्सला दुसरं नाव काय सांगितलंय काल? हॅलो, रूट्सला दुसरं नाव काय सांगितलंय? सार्थक बोला. रूट्सला दुसरं नाव काय? अर्जुन, रूट्सला दुसरं नाव काय? आवाज येत नाही. आवाज येत नाही? आवाज येतो ना अर्जुन? डबल विचार. कमी येतो जरासं. कमी यायला लागलाय काय? आता येतो का बघा? हॅलो, आवाज येतो का आता? हो सर. ओके गुड. रूट्सला दुसरं नाव काय होतं? झिरोज. ओके. आपण काल 2 मेथड शिकलेत. ओके. फॅक्टरायझेशन मेथड आणि क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड. ओके. ह्या एक्झाम्पलला आपण सपोज क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल. काय फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला? x = -b ± √. काय असते रूट मध्ये? b² - 4ac / 2a. आता आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. ओके गुड. मग ह्या फॉर्म्युलाने आपण काय करू शकतो? कुठल्या पण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स फाइंड करू शकतो. ओके.
ह्या इक्वेशन वरनं एबीसी चे व्हॅल्यू सांगा. ए किती आहे? 2. ओके, ए 2 आहे. बी किती आहे? बी मीन्स कोएफिशिएंट ऑफ एक्स 4 आहे. अँड फायनली सी किती आहे? दॅट इज अ कॉन्स्टंट ऑफ 5. ओके, हे व्हॅल्यूज एक्स च्या फॉर्म्युला मध्ये म्हणजे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मध्ये जर टाकलो आपण तर आपल्याला काय मिळतंय? एक्स चे दोन व्हॅल्यूज मिळतात. ओके, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला सोडवायला. आता पण तुम्ही ट्राय करा आणि ते सॉल्व्ह झाल्यावर पुढे जाऊया. एक्झाम्पल देतोय तुम्हाला एक. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडनं सोडवायचं आहे तुम्हाला. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7. ओके, त्याला तुम्ही सॉल्व्ह करा आणि एक्स चे दोन व्हॅल्यूज फाइंड करून सांगा. त्या वरच्या फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सॉल्व्ह फॉर एक्स. सॉल्व्ह करा बघू. ट्राय करा. ओके, गुड सार्थक. ओके, बघा याला कसं सॉल्व्ह करणार आपण. ए ची व्हॅल्यू 1 आहे, काल आपण डिस्कस केलेलं पॉइंट आहे. बी ची व्हॅल्यू 5 आहे, सी ची व्हॅल्यू 7 आहे. मग मायनस बी म्हणजे -5 प्लस मायनस अंडर द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. बी म्हणजे 5 आहे, 5 चा स्क्वेअर 25 मायनस 4ac 4 इंटू ए म्हणजे 1 आहे, सी म्हणजे 7 आहे. ओके, डिवायडेड बाय 2a. डिवाइड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आहे. सिम्प्लिफाय करूया. -5 प्लस मायनस अंडर द रूट. ओके, 25 मायनस 7 4 चा 28 येत आहे. ओके, डिवायडेड बाय 2. जर याला सिम्प्लिफाय केलं तर बघा काय येत आहे? प्लस मायनस अंडर द रूट 25 मायनस 28 किती येत आहे? -3 येत आहे. अँड होल डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजेच रूट मध्ये निगेटिव्ह साइन आला तर ह्या नंबरला काय म्हणतो आपण? कसला नंबर म्हणतो? हे रूट्स कुठल्या नेचरचे आहेत काय माहित आहे का तुम्हाला? हॅलो, रूट -3 एक असला नंबर आहे. मी नंबर सिस्टीम मध्ये शिकवलंय बघा. अनरियल आहे, कॉम्प्लेक्स. व्हेरी गुड. अनरियल आहे म्हणजेच नॉन रिअल म्हणजेच हे कॉम्प्लेक्स रूट्स आहेत. ओके, कसले रूट्स आहेत? हे नेचर मध्ये कॉम्प्लेक्स रूट्स आहेत. त्यांना इमॅजिनरी रूट्स सुद्धा म्हणतात. इमॅजिनरी रूट्स आपण नंतर जाऊन डिस्कस करणार आहे, पण आपल्याला माहित आहे. ओके, इमॅजिनरी रूट्स. ठीक आहे, नेक्स्ट. थोडं त्याच्या पुढे काय शिकलो आपण? रिलेशनशिप बिटवीन झिरोज अँड कोएफिशिएंट शिकलोय. समजा मी रूट्स जे आहेत अल्फा अँड बीटा घेतलो. लेट अल्फा बीटा आर दी रूट्स ऑफ इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनचे रूट्स अल्फा बीटा घेतलो तर प्लीज मला सांगा अल्फा प्लस बीटा किती असते? अल्फा प्लस बीटा किती येत आहे? -b/a. व्हेरी गुड, -b/a. प्रोडक्ट ऑफ रूट्स काय येत आहे? अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती येत आहे? b/a. c/a. अँड फायनली डिफरन्स ऑफ रूट्स किती येत आहे? d/mod a. रूट d बाय मॉड a. हॅलो, रूट d डिवाइड बाय मॉड a. d म्हणजे काय? वेअर d इज, बोला. d इज डिस्क्रिमिनंट आणि त्याचं व्हॅल्यू कसं काढतो आपण? व्हेरी गुड, b स्क्वेअर मायनस 4ac. हे डिस्क्रिमिनंट म्हणतो आपण याला. ओके, हे शिकलोय आपण. पुढे जाऊया. आता हे कन्सेप्ट काल शिकले त्या कन्सेप्टचे यूज करून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया.
तुम्हाला एक क्वेश्चन पाठवलं होतं ग्रुपवर. ओके, एक इक्वेशन सॉल्व्ह करायला होतं आणि एक्स फाइंड करायचं होतं, म्हणजे रूट्स फाइंड करायचे होतं. ते क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो, तुम्ही सॉल्व्ह केला नसेल तर आता ट्राय करू शकता. इक्वेशन असं आहे, फाइंड दी रूट्स. क्वेश्चन बघा, फाइंड दी रूट्स ऑफ इक्वेशन दिलंय a into x square plus 1, okay, minus a square plus 1 into x, okay, is equal to 0. आणि इथं where information given आहे a is non-zero. हॅलो, प्लीज सांगा हे सोडवलंय का कोण? ट्राय करू शकताय का? त्याला सिम्प्लिफाय करून क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लिहा, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करा. ट्राय करा तुम्ही, 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला, त्यानंतर मी सॉल्व्ह करून देतो. तुम्ही ट्राय करू शकताय. आलाय आन्सर तर मला व्हॉट्सअपला सेंड करू शकता. सुटते का? कोण सोडवा लागलाय का? अदरवाइज मी सोडवून देतो. ट्राय करत असाल तर मी काय करणार नाही. फॉर एक्झाम्पल हिंट द्यायचं म्हटलं तर मी देऊ शकतो. हिंट असा आहे, ओके, कोण सॉल्व्ह करत पुढे गेला असेल तर चांगली गोष्ट आहे. त्या ए ना आत मल्टिप्लाय करतो, ए इंटू एक्स स्क्वेअर. या ए ना आत 1 ला पण मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. ए इंटू 1 ए येत आहे, मायनस हे टर्म ऍज इट इज लिहूया. ओके, आपण जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं लिहितो आठवा, कसं लिहायचं आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असं लिहितो. म्हणजे आधी क्वाड्रॅटिक टर्म, त्यानंतर लिनियर टर्म, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म. मग इथं ए एक्स स्क्वेअर आधी लिहितो, त्यानंतर लिनियर टर्म म्हणजे हे मायनस ए स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स, आणि लास्टला कॉन्स्टंट टर्म ए इज इक्वल टू 0. असं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनत आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडला. आणि सॉल्व्ह करून तुम्ही एक्स चे 2 व्हॅल्यूज म्हणजे रूट्स फाइंड करायचे. यशराज येईल का? यशराज लेट झालं तुम्हाला आज. आवाज येतो का यशराज? ओके, अथर्वनं सोडवलंय. गुड अथर्व, हे आन्सर आलाय मला माहित नाही. आय वॉन्ट टू सॉल्व्ह दिस वन. मी सॉल्व्ह करतो बघा. त्याला क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाने मी सॉल्व्ह करतो. बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला, ओके. काय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर द रूट, ओके, बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मग ह्या रूट मध्ये जे बी स्क्वेअर मायनस 4ac आहे, वाटल्यास त्याचं सेपरेट व्हॅल्यू काढून घेऊया आधी, मग नंतर याच्यात टाकूया. तसं केलं तरी चालतंय. आपण आतापर्यंत एकदा पण तसं केलं नाही ना. इथं असं करू शकतो, हे डिस्क्रिमिनंट आहे, b इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याचं व्हॅल्यू काढतो आधी. बघा b म्हणजे किती आहे, मायनस इन दी ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस 1, त्याचं स्क्वेअर करायचं आहे, मायनस
in the bracket a square plus 1. ओके as a square. हे b ची व्हॅल्यू एवढा आहे मित्रांनो, b म्हणजेच कोएफिशियंट ऑफ x. ओके मायनस 4 इंटू a म्हणजे इथलं कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर दॅट इज a चा इथं इंटू c म्हणजे कॉन्स्टंट टर्म असते. कॉन्स्टंट टर्म सुद्धा ह्या एक्झाम्पल मध्ये a चा आहे. ओके नाव ह्याला सिम्प्लिफाय करूया आपण. हे मायनसचा स्क्वेअर प्लस होत आहे a स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर लिहूया. a स्क्वेअर प्लस 1 ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a स्क्वेअर. ओके ह्याला दोन पद्धतीने सोडवता येते खरं तर. ओके पण आपण होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करणार आहे कारण रूट मध्ये हे एक्सप्रेशन येणार आहे. त्यामुळं त्याला एक्सपांड करतो आयडेंटिटीना. a प्लस बी होल स्क्वेअरचा आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर येत आहे. ते आयडेंटिटी वापरूया. a म्हणजे इथं बघा a स्क्वेअर आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा आपल्याला प्लस 2a स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1 मायनस 4a स्क्वेअर ॲज इट इज. a स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशन होत आहे 2 इंटू 2. ओके रेस टू चा रेस टू असेल तर मल्टिप्लिकेशन होते माहिती आहे तुम्हाला. a रेस टू 4 प्लस सॉरी प्लस 2a स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर काय येणार आहे मायनस 2a स्क्वेअर येत आहे. हे दोन्ही लाईक टर्म्स आहेत त्या दोघांचं सबट्रॅक्शन होत आहे मायनस 2a स्क्वेअर प्लस 1. मग ह्यालाच कसं लिहिता येत आहे a स्क्वेअर मायनस 1 चा होल स्क्वेअर लिहिता येत आहे. हे समजले का सांगा सगळ्यांना. हॅलो सगळ्यांना हे समजले का. ओके Yes, sir. गुड. हे समजलं असेल तर मग पुढे जाऊया आपण. आता हे d ची व्हॅल्यू काढली आपण डिस्क्रिमिनंट. ओके म्हणजेच ह्या रूट मध्ये आहे ते तिथे व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू टाका. b ची व्हॅल्यू काय मायनस a स्क्वेअर प्लस 1 आहे. मायनस इंटू मायनस प्लस होत आहे. इथे लिहूया a स्क्वेअर प्लस 1 प्लस मायनस अंडर द रूट. रूट मध्ये आपल्याला हे व्हॅल्यू टाका. काय व्हॅल्यू आहे a स्क्वेअर मायनस 1 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. a म्हणजे कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर असते a चा इथं. ओके ह्या एक्सप्रेशनला सॉल्व्ह करायचं आपण. सॉल्व्ह करूया. बघा कसं सॉल्व्ह करता येत आहे. a स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज प्लस मायनस. ओके इथलं रूट आणि हे स्क्वेअर कॅन्सल होतात. ओके a स्क्वेअर मायनस 1 राहत आहे डिवायडेड बाय 2a. मग एखादा प्लस केस साठी आणि एखादा मायनस केस साठी असे दोन केस बनवून सोडवायला पाहिजे आपल्याला. देअरफॉर एखादा प्लस केस साठी आधी सोडवतो. x इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 1 इथं मध्ये प्लस साइन घेऊया a स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 2a. त्याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. तुम्हाला येत आहे a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 2a स्क्वेअर येत आहे. 2a स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 0 होतात. त्यामुळे 2a स्क्वेअर डिवायडेड बाय 2a येत आहे. 2a स्क्वेअर डिवाइड बाय 2a म्हणजेच आन्सर किती येणार. ओके a येत आहे. a येत आहे अँड और सेकंड केस x इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 1 इथं मध्ये प्लसच्या ठिकाणी मायनस घ्या. ब्रॅकेट ॲज इट इज a स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू सिम्प्लिफाय केल्यावर मायनस ना आत मल्टिप्लाय करायला पाहिजे आपल्याला. ओके काय होते बघा a स्क्वेअर प्लस 1 मायनस a स्क्वेअर प्लस 1. ओके वेट अ मिनिट. ओके डिवायडेड बाय 2a माइनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर कॅन्सल होत आहे. प्लस 1 प्लस 1 प्लस 2 होत आहे. 2 डिवाइड बाय 2a म्हणजेच काय येणार आन्सर 1 अपॉन a. दोन रूट्स मिळाले मित्रांनो तुम्हाला. एक x इज इक्वल टू a मिळत आहे. एक x इज इक्वल टू 1 अपॉन a मिळत आहे. हे समजले का बघा. मी सावकाशच सांगितले तसं स्पीड काय वाढवली नाही. सगळ्यांना समजले का. हॅलो हो सर. ओके हो सर. नेक्स्ट एग्जाम्पल करूया. Wait a minute. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थोडस इंटरेस्टिंग आहे. काल आपण डिफरन्स ऑफ रूट्स शिकले तेच वापरायचं आपल्याला आज. एक्झाम्पल असं आहे क्वेश्चन. इफ
the roots of इक्वेशन दिलाय काय इक्वेशन दिलंय बघा 4x² plus 5k is equal to in the bracket 5k plus 1 into x. ओके हे इक्वेशन आहे इथे थोडंसं थांबा चेंज करतो. ना हे इक्वेशन दिलंय 4x² plus 5k is equal to in the bracket 5k plus 1 into x. ओके deeper by unity then find the value of k. हॅलो हे एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा. तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय त्याच्यावरून ओके तुम्हाला सोडवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं गिवन इन्फॉर्मेशन काय बघा आधी. इफ द रूट्स ऑफ दिस इक्वेशन डिफर बाय युनिटी म्हणजे त्यांच्या रूट्सचा डिफरन्स किती आहे युनिटी आहे. युनिटी म्हणजे किती हॅलो डिफरन्स ऑफ रूट्स युनिटी म्हणजे किती 1. व्हेरी गुड. युनिटी म्हणजे 1. ओके डिफरन्स ऑफ रूट्स म्हणजे काल शिकलोय आपण मॉड अल्फा मायनस बीटा त्याची व्हॅल्यू किती दिलाय आपल्याला गिवन आहे इथं 1 दिलाय. मग आता व्हॅल्यू के फाइंड करायचा आहे ह्या इक्वेशन वरनं. मग मी तुम्हाला थोडंसं ह्या इक्वेशनला अरेंज करून देतो. ह्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो 4x² x चा टर्म ह्या लेफ्ट साइडला घ्या -5k + 1 into x plus 5k is equal to 0. हे इक्वेशन आहे. काल डिफरन्स ऑफ रूट्सचा फॉर्म्युला शिकलाय तुम्ही त्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही काय करा आज ओके के ची व्हॅल्यू फाइंड करा. मला सांगा बघू डिफरन्स ऑफ रूट्सचा फॉर्म्युला काय थोड्या वेळाच्या आधी लिहिलं होतं आपण. कोण सांगताय सांगा कोणीतरी. मयुरेश सांगा. अर्जुन करेक्ट आहे का हॅलो हो सर. व्हेरी गुड. मॉड अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू रूट डी डिवायडेड बाय ए वेअर डी इज इक्वल टू काय डी ची व्हॅल्यू कसं फाइंड करणार b² - 4ac. ओके त्या इक्वेशनचा यूज करून सॉल्व करा आणि के ची व्हॅल्यू फाइंड करा. आय विल गिव्ह यू 2 minutes ओनली. तुम्हाला मी 2 मिनिट देतो. 2 मिनिटाचंच काम आहे तेवढ्या वेळात फिनिश करा अदरवाइज मी सॉल्व करतो. हॅलो सगळ्या हिंट्स दिलोय फॉर्म्युलाज दिलोय गिवन लिहून ठेवलोय. तुम्हाला जस्ट सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. ओके येते का बघा. के चे व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितलंय. व्हॅल्यूज ऑफ के ओके ट्राय केलंय काही जणांनी. ओके मी सोडवतो बघा ट्राय करतो. सगळ्यांना आवाज येतोय का प्लीज रिप्लाय मी. हो सर. हा हो, मग आपण डी फाइंड करूया आधी. नाव
डी फाइंड करून घेतो. डी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac आहे. बी ची व्हॅल्यू म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ एक्स इथं आहे बघा, हे आपलं बी बनणार आहे. ओके, ए म्हणजे किती आहे 4 आहे आणि सी म्हणजे किती आहे 5k. ओके, हे व्हॅल्यूज इथे टाकूया बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये. ओके, ह्या -5k प्लस 1 चा स्क्वेअर काय होत आहे, मायनसचा स्क्वेअर प्लस येत आहे आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज लिहूया 5k प्लस 1 होल स्क्वेअर. ओके, हे झालं बी स्क्वेअर मायनस 4ac. 4 इंटू ए म्हणजे 4 आहे, सी म्हणजे 5k. ओके, लक्षात येते बघा. मग डी इज इक्वल टू सिम्प्लिफाय करतो, काय होत आहे 5k प्लस 1 चा होल स्क्वेअरला आपण एक्सपांड करूया बाय दी आयडेंटिटी ना. आयडेंटिटी काय आपलं a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मी डायरेक्टली लिहू शकतो 25k स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू 5 10 होत आहे इंटू k येत आहे इंटू 1 म्हणजे नाही लिहिलं तरी चालतंय प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 येत आहे मायनस 4 4 चा 16 16 5 चा किती 80. मम्मी स्कॉल टाक माझी. मम्मी खूप मोठं नावाचं आहे तेव्हा प्लीज स्कॉल टाक. कोणाच तरी माईक चालू आहे, म्यूट करा. काय मलाच काय सांगायला लागलाय काय? तर बी ची व्हॅल्यू 5k मायनस 1 येणार ना. ओके, एक मिनिट. हा, बी ची व्हॅल्यू म्हणताय का, का असं का म्हणताय? तर वर साइन मायनस कंसामध्ये 5k प्लस 1 आहे, मग बी ची व्हॅल्यू मायनस चिन्ह येणार ना त्याला. ओके, व्हेरी गुड. तुम्ही जे सांगायला लागलाय करेक्ट आहे, तेच मी ते एक्सप्लेन करत होतो. हे बघा, थोड्या वेळाच्या आधी पण वापरलाय. बी ची व्हॅल्यू इथं किती आहे बघा, मायनस इन दी ब्रॅकेट 5k प्लस 1 आहे. समजते? ह्याला आपण बोथ साइडला स्क्वेअर केलाय. बोथ साइडला स्क्वेअर केल्यावर काय होतंय सांगाय, इकडे बी स्क्वेअर होणार, हे मायनसचा स्क्वेअर होतंय मित्रा. ओके, इथं मायनस म्हणजे काय नाही, म्हणजे इथं -1 असते मल्टिपल मध्ये. ओके, जस्ट मायनस साइन म्हणजे ते काय असते -1. -1 चा स्क्वेअर किती येत आहे +1. करेक्ट आहे. 1 इंटू 5k प्लस 1 आणि त्याचा पण स्क्वेअर. त्या दोन्ही होल ब्रॅकेटला मल्टिपल मध्ये नेगेटिव्ह साइन आहे, त्याचं स्क्वेअर केलं की प्लस होत आहे, कारण इथं आपल्याला बी स्क्वेअर लिहायचं आहे. ओके, समजते सार्थक? हो सर. ओके, गुड गुड डाऊट. हा, असं विचारत जावा मित्रांनो. ओके, तुम्ही मला थांबून असं विचारत जा. पुढे जातो, कळालं असेल तर. पुढं कसं सोडूया, डी इज इक्वल टू ओके 25k स्क्वेअर ऍज इट इज. इथं बघा प्लस 10k, इथं -80k, म्हणजेच त्यांचं सबट्रॅक्शन होत आहे -70k येत आहे प्लस 1 ऍज इट इज. हे आलं डी ची व्हॅल्यू. लक्षात येत आहे? मग हे आपण आता ह्या इक्वेशन 1 मध्ये टाकूया. इक्वेशन 1 म्हणजे डिफरन्स ऑफ रूट्सच्या फॉर्म्युला मध्ये टाकूया. बघा, डिफरन्स ऑफ रूट्सच्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज टाकूया. कसं टाकता येतात, काय फॉर्म्युला आहे, अल्फा मायनस बीटा म्हणजेच मॉड अल्फा मायनस बीटा इन दी ब्रॅकेट डी आहे. मग डी ची व्हॅल्यू इथं लिहितो. डी ची व्हॅल्यू आहे 25k स्क्वेअर मायनस 70k प्लस 1 डिवायडेड बाय मॉड ए. ए ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, इथं 4 आहे. मॉड 4 ची व्हॅल्यू किती येत आहे 4 येत आहे. ओके, नाव बोथ साइडला स्क्वेअर करूया. बोथ साइडला स्क्वेअर केल्यावर काय होत आहे, बट त्याच्या आधी वाटल्यास डिफरन्स ऑफ रूट्सची व्हॅल्यू माहित आहे ते टाकूया. डिफरन्स ऑफ रूट्सची व्हॅल्यू किती दिलाय, गिवन मध्ये युनिटी दिलाय म्हणजे 1 टाकणार आपण. मग हे रूट ऍज इट इज लिहूया 25k स्क्वेअर मायनस 70k प्लस 1 डिवायडेड बाय 4. ओके, आता बोथ साइडला स्क्वेअर करूया. बोथ साइडला स्क्वेअर केल्यावर काय काय होणार सांगा, 1 चा स्क्वेअर 1 येत आहे, हे रूट निघून जाणार, काय येणार 25k स्क्वेअर मायनस 70k प्लस 1 होणार. ओके, स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट निघून जात आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 चा स्क्वेअर किती येणार 16 येणार. मग हे 16 इकडे डिनॉमिनेटर मध्ये लेफ्ट साइडला घेतलं तर मल्टिप्लाय होत आहे. 16 इंटू 1 किती येत आहे 16 is equal to 25k square minus 70k
प्लस 1. हॅलो, ह्या एक्सप्रेशनला सोडवायचं आपल्याला. हे प्लस 16 ला इकडे घ्या. 0 इज इक्वल टू 25k स्क्वेअर मायनस 70k, ओके, मायनस 16k प्लस 1. ओके, सॉरी के नाही येतं, इरेज करतो. वेट अ मिनिट, मी चुकून के लिहिलंय इथे बघा. जस्ट कॉन्स्टंट मायनस 16 होत आहे. मग ह्याला सोडवल्यावर काय होतंय बघा. या राईट हँड साईडला इकडे लिहितो, लेफ्ट हँड साईडला 25k स्क्वेअर मायनस 70k मायनस 16 प्लस 1 मायनस 15 येत आहे आणि इज इक्वल टू 0 लिहू शकतो आपण. ह्याला जर ऑब्झर्व केला तर हे सगळे जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत, म्हणजेच जे कोइफिशियंट्स आहेत, ते 5 च्या मल्टिपल मध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्यांना कशाने डिवाइड करूया आपण? 5 ने डिवाइड करूया. 5 ने डिवाइड केल्यावर काय येतंय बघा. 5 5 चा 25, सो 5k स्क्वेअर मायनस 5 1 चा 5, 5 4 चा 20 म्हणजे 14k मायनस 5 3 चा इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलंय आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही कुठल्या पण एका मेथडने सॉल्व्ह करा आणि k ची व्हॅल्यू सांगा. ओके, करा आता सॉल्व्ह. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनला सोडवा आणि k ची व्हॅल्यू फाइंड करा. हे तुमचं काम आहे. फास्ट मध्ये करा. ओके, 2 व्हॅल्यूज येतात सार्थक के चे. एक काढला तुम्ही, अजून एक फाइंड करा. कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्यामुळे त्याचे 2 रूट्स असणार एक्झॅक्टली. गुड, एक रूट जे काढलाय ते करेक्ट आहे. असं येते का? ओके, हे आपण शॉर्ट मध्ये करायचं असेल तर असं ट्राय करू शकतो फॅक्टरायझेशन ना. 5 इंटू मायनस 3 मायनस 15. ओके, ऍडिशन पाहिजे मायनस 14. 2 फॅक्टर्स, 15 1 चा 15. इथं मायनस 14 पाहिजे त्यामुळं लार्ज नंबरला मायनस साइन घेऊया. मग इथं टाका 5k स्क्वेअर मायनस 15k प्लस 1k मायनस 3 इज इक्वल टू 0. मग 5k कॉमन काढू शकताय. k मायनस 3 प्लस k मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके, इथं सॉरी एक मिनिट. ओके, मग ह्याच्यामध्ये इथं तुम्ही काय कराय, k मायनस 3 इथं 1 कॉमन काढलंय. k मायनस 3 ला कॉमन काढलंय की दुसरं फॅक्टर पण भेटतंय. k मायनस 3 ला कॉमन काढलं तर दुसरं फॅक्टर 5k प्लस 1 भेटतंय इज इक्वल टू 0. हे k मायनस 3 वरनं k इज इक्वल टू 3 व्हॅल्यू भेटतंय और ह्याच्यावरून काय व्हॅल्यू भेटतंय? k इज इक्वल टू मायनस 1/5. करेक्ट. सार्थकने करेक्ट सोडवलंय. ओके, आता अर्जुननं पण करेक्ट सोडवलंय. व्हेरी गुड. अथर्वनं पण करेक्ट सोडवलंय. व्हेरी गुड. समजतंय म्हणजे तुम्हाला. छान. k ची व्हॅल्यू फाइंड केलं आपण. ठीक आहे, हे एक्झाम्पल समजले का बघा आणि परत एकदा क्लास संपल्यावर रीड करू शकता. ते पुढे जातो न्यू एक्झाम्पलला. हे नेक्स्ट क्वेश्चन करायचं आहे. थोडस कॉमन सेन्स आहे या क्वेश्चन मध्ये. ओके, लेट अल्फा बीटा आर दी रूट्स ऑफ इक्वेशन दिले 4x स्क्वेअर प्लस 3x मायनस 9 इज इक्वल टू 0. ओके, असं इक्वेशन दिलंय. याचे अल्फा आणि बीटा रूट्स आहेत असं कन्सिडर करा. देन फाइंड, काहीतरी फाइंड करायला सांगितलंय. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे सब क्वेश्चन. ओके, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायला सांगितलंय. ओके, सेकंड आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, थर्ड है अल्फा अपॉन बीटा प्लस बीटा अपॉन अल्फा. ओके, एंड फोर्थ है 3 माइनस अल्फा 3 प्लस अल्फा, सॉरी 3 माइनस बीटा.
3 मायनस अल्फा 3 मायनस बीटा. ओके, एवढे क्वेश्चन्स आहेत. अजून एवढे तरी सोडूया आता, नंतर बघूया अजून. हे जे क्वेश्चन आहे एकदम इझी क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन कसं सोडवायचं, जर हे अशा टाईपचे सिमेट्रिक फॉर्मचे एक्सप्रेशन्स असते अशा पद्धतीचे, ओके, तर तुम्ही काय करायचं, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांची व्हॅल्यू काढून हे सोडवायचं. ओके, पहिल्यांदा मी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढून घेतो. कसं काढता येते बघा. सोल्युशन, तिथं जर इक्वेशनला ऑब्झर्व केला तर एबीसी लिहिता येते. त्यात ए इज इक्वल टू 4 दिलाय, बी इज इक्वल टू 3 दिलाय अँड सी इज इक्वल टू -9. ओके, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बोला. -b/a म्हणजे याचं व्हॅल्यू किती येणार, -3/4. समजतंय सगळ्यांना. अँड तसंच अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून सांगा किती येत आहे, व्हॅल्यू सांगा. हॅलो, काय फॉर्म्युला अल्फा इंटू बीटाचा, c/a. सी ची व्हॅल्यू -9 आहे आणि ए ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. लक्षात येत आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ दी रूट्स इज इक्वल टू किती आलाय, -b/a फॉर्म्युला आहे. मग आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरनं इथं ए बी आणि सी लिहून घेतलंय. ओके, मग ते व्हॅल्यूज इथं टाकलो. व्हॅल्यूज टाकल्यावर मला अल्फा प्लस बीटा भेटलाय आणि इथं अल्फा इंटू बीटा फाइंड करून घेतलंय बाय दी फॉर्म्युला c/a. ओके, मग हे दोन्ही कळाल्यावर आपण पुढचे व्हॅल्यूज काढूया. फर्स्ट वन क्वेश्चन आहे आपला. फर्स्ट काय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायला सांगितलंय.